राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो, अनुभव करा. शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा. राजयोग संजीवनी. नमस्कार दर्शक मित्रो, राजयोग एक संजीवनीमध्ये मी तुमचं पुन्हा खूप खूप स्वागत करते. अनेक संबंधामध्ये आपण चर्चा करत करत आपला प्रवास आज इथपर्यंत पोहोचला आहे की एक मूल जेव्हा शालेय शिक्षणाच्या दुनियेमध्ये प्रवेश करतो, त्या जगामध्ये तो प्रवेश करतो, तर अनेक संबंध विस्तारत त्याच्या जीवनामध्ये शिक्षकाचं एक महत्त्वपूर्ण संबंध एंटर होतं आणि त्या संबंधामधून त्याला काय काय मिळतं हे आपल्याला माहिती आहे. त्याचे ज्ञानाचे रस्ते बरेच रुंदावत जातात, खूप छान त्याला ज्ञानाचं एक नवीन जग मिळतं. तर आज या संबंधाबद्दल आपल्याला दीदी नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील. तर दीदी माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. तर आदरणीय शीला दीदींचं मी खूप खूप स्वागत करते. दीदी ओम शांती, नमस्कार. नमस्कार, ओम शांती. आपण स्कूलमध्ये जातो आणि एक नवीन नातं आपलं शिक्षकाबरोबर होतं आणि शिक्षकाचं नातं जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानलेलं आहे. तर तिथून मुलाचं फक्त आईच नाही तर शिक्षक हा पण एंटर होऊन एक ज्ञान त्याला द्यायला चालू करतो. तर कोणत्या प्रकारचं शिक्षण शिक्षक देतो आणि परमात्मा देतो? काय फरक आहे दोघांच्या शिक्षणामध्ये? परमेश्वर हा आपला परम शिक्षक आहे. सर्वोच्च शिक्षक परमात्मा आहे. त्याचा कोणी शिक्षक नाही. परमात्मा असा शिक्षक आहे की त्याच्यावरती त्याला शिकविणारा कोणी नाही आहे. तो ज्ञानाचा सागर आहे. तो सर्वांना शिकविणारा आहे. आणि परमात्मा आपल्याला असं शिक्षण देतात की जे आपल्याला व्यवहारामध्ये आणि जीवनामध्ये उपयोगी होईल. जसं आपल्याला शालेय शिक्षण आपल्याला मिळतं ते आपल्याला शरीर उदरनिर्वाहासाठी आपल्याला जरुरी असतं. परंतु आपल्या आत्म्याची उन्नती व्हावी, आपल्या आत्म्याची शक्ती वाढावी, कारण की आत्माच्या 4 स्टेजेस आहेत. आत्मा आपली प्रथम सतोप्रधान असते, सतो सामान्य असते, रजोप्रधान असते आणि तमोप्रधान होते. ह्या कलियुगाच्या दुनियेमध्ये आपली आत्माची स्टेज जी आहे ती तमोप्रधान आहे. अर्थात त्याच्यामध्ये शक्ती कमी कमी होत गेलेल्या आहेत. परंतु ह्या पुरुषोत्तम संगम युगामध्ये परमेश्वर ज्या वेळेला ह्या धर्तीवर येतो त्यावेळेला तो परमेश्वर परम शिक्षकाच्या रूपाने येतो आणि आपल्याला आत्म्याचं नॉलेज देतो की आत्मा अविनाशी आहे. आज मी ह्या कर्मक्षेत्रावरती कर्म करण्यासाठी एक नाटकमध्ये ॲक्टर म्हणून आहे. मी हा सृष्टी रंगमंचकावरती पार्ट बजावणारा आहे. हे नॉलेज आपल्याला मिळतं, ज्याच्यामुळे आपल्याला माहिती पडतं की हे एक नाटक आहे, पण ओरिजिनल मी तर एक ज्योतिबिंदू आत्मा आहे. परमेश्वराची मी संतान आहे. माझा शिक्षक ईश्वर आहे. परमेश्वराने आपल्याला हे पण शिकवलेलं आहे की ह्या जगाचा इतिहास जो आहे तो प्रथम श्री लक्ष्मी श्री नारायण होते ह्या पृथ्वीवर आणि देवी देवता ह्या पृथ्वीवर राज्य करत होते. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं होतं की शिकवतात किंवा दिलं होतं ज्ञान की वास्तवमध्ये मानव जो आहे तो पहिला एक वानर होता, है ना. पण वास्तवमध्ये परमेश्वर सांगतात की आत्ता हा कलियुगामध्ये मनुष्य हा वानराप्रमाणे बनत आहे.
त्याचे म्हणजे त्याच्यामधल्या ज्या अवगुण आहेत ते त्याच्या प्रमाणे आहेत. आता बघा, आपण बघतो मनुष्य हा मनुष्य राहिला नाही, उलट पशु जे आहेत, पशुच आपल्याबरोबर इमानदारीने वागतात. जे आपले रक्षक आहेत तेच आपले भक्षक बनलेले आहेत. पण प्रथम जो मानव होता तो देवता होता. म्हणून आपले बघा वडील आपल्यापेक्षा खूप चांगले होते, आपली आजी आपल्यापेक्षा खूप सहनशील होती, आपली आजीची जी पणजी होती, जे आधीचे पूर्वज होते ते खूप ज्ञानवान होते, ते महान होते. अर्थात आपली जी पिढ्यानी पिढ्या ज्या आहेत ते महान देवता होते. म्हणून बघा, आपण पूजा अर्चना जी करतो ती आपण कुणाची करतो? देवी जगदंबा मैया, श्री लक्ष्मीनारायण, श्रीकृष्ण, भोलेनाथ यांची पूजा करतो, कारण की ते आपले पूर्वज होते. ते हे ज्ञान परमशिक्षक परमात्मा आपल्याला देतो. बरोबर. तर ज्ञानामध्ये म्हणजे सर्वात हा मोठा फरक आहे की आपण शालेय शिक्षण जे घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जनरल नॉलेज दिलं जाते, पूर्ण जगाचं ज्ञान दिलं जाते, स्वतःच्या शरीराचं ज्ञान. आज आपण सायन्समध्ये बघतोय, बायोलॉजी वगैरे हे सगळ्या जे शास्त्र आहेत ते आपल्याला आपलं ज्ञान देतं, पण ते शरीराचं देतं. आणि परमात्मा अध्यात्म. ईश्वर हा आपल्याला आत्म्याचं किंवा त्याचं स्वतःचं ज्ञान देतोय. तर हा सर्वात मोठा फरक आहे. तो आपल्याला रस्ता दाखवते. किंवा आपण जेव्हा शाळेमध्ये जातो, स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, तर आपले जे शिक्षक आहेत ते आपल्याला एक रस्ता दाखवतात, कुठे कोणता काय चूज करायचं ते आपल्याला क्लिअर सांगतात. तर असं ईश्वर आपल्याला रस्ता दाखवतोय, याचे काही साईन आहेत का? परमेश्वर आपल्याला रास्ता दाखवतं. जसे स्थूल शिक्षक आपल्याला नेहमी सांगतात की तुला ही साईड जास्त योग्य आहे, तू सायन्स साईडला जा किंवा तू कॉमर्सला जा, असे शिक्षक शिकवतात आपल्याला आणि ज्ञानही देतात. त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा आपल्याला गाईड करत असतो, शिक्षण देत असतो की तुझ्या जीवनामध्ये भले तू कुठली साईड चूज कर, पण त्या साईडमध्ये राहत असताना एक आपल्या जीवनामध्ये डिवाइन व्हर्च्यूज पण जरुरी आहे, दिव्य गुण हवे आहेत. म्हणजे बघा, आपण अभ्यासामध्ये हुशार बनलो, आपण 99 मार्क्स घेतले, पुष्कळ छान आपण चांगले जिंकलो, पास झालो आणि नोकरीही आपल्याला चांगली लागली. पण त्याच्याबरोबर आपल्याला कुठे मॅच्युअरपणा हवा आहे, कुठे समजदारी सहनशीलता हवी आहे, कुठे आपल्याला काही परिस्थिती आली तर धैर्यवान होऊन आपल्याला त्या परिस्थितीमध्ये थांबलं पाहिजे. जसं लव्हाळे असतात, ते परिस्थिती आली, तुफान आलं की झुकून जातात आणि त्या परिस्थितीमध्ये त्या मोठे मोठे झाडं सुद्धा उखडली जातात. पण ती लव्हाळी जी आहेत ते काय करतात? झुकले जातात, नम्र बनले जातात. तर हा नम्रताचा वर्चूस आहे, सहनशीलताचा वर्चूस आहे, किंवा आपल्यामध्ये ॲडजस्टमेंट पॉवर करण्याची शक्ती आहे, ही आध्यात्मिक शक्तीने येते. बरोबर. बघा, आता आमच्याकडे नवी मुंबईमध्ये मी असते, तर अनेक कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांमध्ये अनेक मुलं काम करायला येत असतात आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना समस्या पण येतात. तर 1-2 कुमार होते, ते पण आपल्या आईवडिलांना सोडून आपल्याकडे दुसरीकडे राहायला आले होते नव्या मुंबईमध्ये. आणि आजच्या जगामध्ये, कम्प्युटर युगामध्ये मुलांना 3-4 शिफ्ट करावे लागतात आणि त्यांची पण अशी शिफ्ट होती. कारण की आजकाल काय करतात, एक व्यक्ती काम करतो, 2 व्यक्तीचा त्याला पगार मिळतो आणि 3 व्यक्तीचं तो काम करत असतो. ह्याच्यामध्ये त्याला शिफ्ट करावे लागतात. तर एक दिवशी तो माझ्याकडे आला आणि बोलला, दीदी मी खूप टेन्शनमध्ये आहे, मी छान जॉब आहे, मला लाख रुपये पण मिळतात, पण मला तणाव खूप आहे. तर मी म्हटलं, काय कारण आहे तुला तणावाचं? आणि तो बोलला की मला तर असं वाटतं जगू पण नाही जीवनामध्ये, कारण की माझा जो साथी दोस्त आहे तो त्याच्याशी मी खूप डिस्टर्ब असतो. बरोबर. आणि मला जगायलाही नाही आवडत. तर मी म्हटलं, नाही, तुम्ही काय करा, रोज आपल्या मनामध्ये हे शुद्ध विचार आणा की माझा दोस्त चांगला होईल, तो परिवर्तन होईल, आणि पॉझिटिव्हिटी विचारात आणा आणि त्याच्याशी आपलं मन मिळवण्याचं कोशिश करा. तर तो बोलतो, ठीक आहे, मी शुभभावना देणार, आणि रोज तो मेडिटेशन करायला येतो. नंतर एक दिवशी तर खूपच खुशीमध्ये आला आणि मला बोलला, दीदी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर
तो बोला की बघा दीदी, मी जेव्हा तुमच्याकडे येत होतो तेव्हा खूप तणावामध्ये होतो आणि माझ्या मित्रास जो कलिग आहे त्याच्याशी माझं काही जमत नाही आहे, पण मी जशी त्याला शुभ भावना दिली, ॲडजस्टमेंट पॉवर केली आणि त्यालाही, मला सफाई आवडायची, त्याला सफाई नाही आवडायची. आणि काल माझा बर्थडे होता आणि मी 3 शिफ्ट केल्या होत्या आणि माझ्या मनात विचार आला की आता मी घरी जाणार, सगळं अस्ताव्यस्त असणार आणि सगळं घर ठीक नसणार आणि काय माझा दोस्त मला भेटला आहे जो जोडीदार आहे. खूप तणावामध्ये होतो. पण मी जशी लिफ्टमधनं बाहेर आलो आणि रूमचं दार उघडलं तेव्हा माझा दोस्त आतमध्ये होता आणि सुंदर घर सजवलेलं होतं, स्वच्छ होतं, बेड वगैरे ठीक लावलेलं होतं आणि अगरबत्तीचा सुगंध होता आणि किचनमध्ये गेलो होतो तिथेही नीट क्लीन असतं, नाही तर सगळं काही ठीक नव्हतं. तर मी बोललो वा आज छान वाटतंय अगदी. तेव्हा तो बोलला की आज तुझा बर्थडे आहे ना, त्या बर्थडेची गिफ्ट ही सफाई. अरे वा, खूप छान. तर तेव्हा तो बोलला की मी ना दीदी 3 महिने झाले जेव्हापासून मी ज्ञान ऐकतो तेव्हा त्याला मी नेहमी शुभ भावना देत होतो. तर मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही यांच्यामधला काहीतरी एक गुण शोधा. तर मी म्हटलं काय तुम्ही गुण शोधला, त्याच्यामध्ये काय तुम्हाला गुण दिसला, अवगुण तर तुम्ही प्रथम पाहत होते. तेव्हा तो बोलला की मी एकच गुण बघत होतो की हा मला रोज एक कॉफी चांगली बनवून देतो. तर तो गुण मी शोधत होतो, त्याच्यामुळे माझी शुभ भावना त्याच्यात वाढली. तर सांगण्याचं भाव आहे की ज्ञान जे आध्यात्मिक आहे, अध्यात्म आपल्याला पॉझिटिव्ह बनवतो. कितीही कठीण परिस्थिती आली तर त्याच्यामध्ये आपण निभावून जातो, ते रस्ता मिळत जातो आपल्याला, रस्ता मिळत तो जातो, क्लिअर पाथ आपल्याला दिसतो. तर बरेच लोक याला इंट्युशन म्हणतात किंवा विजन्स म्हणतात. तर हे टचिंग, तर याच्यामध्ये काय म्हणजे फरक आहे? कसे लक्षात येईल आपल्याला की ही मला टचिंग होते म्हणून? परमेश्वराची ज्या वेळेला आपल्याला टचिंग होते त्यावेळेला मनामध्ये एकच विचार असणार, बरोबर. दुविधा नसणार. कधी कधी आपले विचार मिक्स होतात ना, तेव्हा ती टचिंग नाही आहे. म्हणजे एक कार्य मला हे करायचं आहे, मला सांगितलं आहे की मला हे करायला हवं आहे आणि मी हे करणारच, त्यावेळेला मी कसं करू, माझ्याच्याने होईल का नाही, हा नाही विचार. एक फोर्स असतो की हे मला करायचंच आहे. म्हणजे ती एक परमेश्वराची टचिंग आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांची दुविधा नसते. बरोबर. तर असं पण होऊ शकतं का की जे लोक त्याला डायरेक्ट ओळखत नाही, कारण तो तर सर्वांचा पिता आहे, तर त्यांना पण मोठ्या मोठ्या पदांवर असे बरेच मोठे अधिकारी आहेत, त्यांना पण असे अनुभव होतात, तर त्यांनाही तो इनडायरेक्टली मदत करतो का? होय, परमेश्वर नकळत कळत आपल्याला खूप मदत करत असतो. आपण त्याला कधी कधी विसरून जातो कामामध्ये, पण तो आपल्याबरोबर सदैव असतो आणि त्याचं ध्यान असतं आपल्यावरती की ह्या मुलाकडनं मला चांगले कर्म करून घ्यायचे आहेत, दुसऱ्यांना सुख द्यायचं आहे, तर मला याला टचिंग करायची आहे. त्यावेळेला परमेश्वर त्याला टच करत असतो. कधी कधी बघा आपण सुद्धा बघतो की मला हे करायचं नव्हतं पण कसं झालं मला माहितीच नाही, तर ते ईश्वर आपल्याकडनं करवून घेतो. कधी कधी ते आपले विचारही नसतात. आणि मी माझा सुद्धा एक अनुभव सांगेल की परमेश्वर ना आपल्याला आमच्याकडे काही असे लोक येतात जे आमच्यापेक्षाही बुद्धिवान आहेत, कारण की आम्हाला दुनियाचं नॉलेज नाही आहे, तर ते आमच्यापेक्षाही दुनियाच्या नॉलेजमध्ये जास्त निपुण आहेत. तर त्यावेळेला मी अनुभव करते की हे ज्ञान तर मी सांगितलंच नाही आणि मला माहितीच नव्हतं. त्यावेळेला परमेश्वर स्वतः येऊन त्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी ते पॉईंट सांगून जातात. म्हणजे ईश्वर हे कुणाद्वारेही कशाही रूपाने आपलं कर्तव्य करत असतात, कारण की तो परम शिक्षक आहे आणि त्याला सर्व आत्म्यांची जीवन कहाणी माहिती आहे. जसं आता मी तुम्हाला वर्तमानमध्ये बघते, पण तुमच्या मागच्या जन्मजन्मांतरची कहाणी मला माहीत नाही आहे, त्या परमेश्वराला माहिती आहे. तर ईश्वर हा आपला एक जन्मीचा शिक्षक नाही, तो जन्मजन्मांतराचा शिक्षक आहे आणि तो आपल्याला जन्मजन्मांतरपासून ओळखतो, एका जन्माचा नाही. बघा आपण थोडे जरी 10 वर्ष 15 वर्ष एकत्र आलो तर आपण एकमेकांना खूप ओळखू शकतो आणि परमेश्वर तर वर्षानुवर्षापासून, बरोबर, कल्पकल्पांतराचा तो पिता आहे, शिक्षक आहे. त्याला आपली नस ना नस माहिती आहे, रग रग माहिती आहे, तो आपल्याला पूर्ण ओळखतो. म्हणून त्याच्याशी खूप प्रेमाचं नातं आणि ईश्वराशी शिक्षक आहे हे ज्ञानाचं नातं
जोडणं अति आवश्यक आहे. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. बऱ्याच लोकांना काही साक्षात्कार होतात तर किंवा ते असं सांगतात की जोपर्यंत साक्षात्कार होत नाही, विजन्स होत नाही, तोपर्यंत आम्ही विश्वास नाही ठेवू शकत की परमात्मा आहे किंवा ईश्वर या जगामध्ये आहे. तर ते म्हणजे कितपत योग्य आहे किंवा तुम्ही या मार्गावर आहे तर तुम्हालाही असे काही साक्षात्कार झालेत आणि नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जीवन समर्पित केलं आहे का? बघा, साक्षात आणि साक्षात्कार ह्या 2 गोष्टी आहेत. साक्षात म्हणजे माझ्या समोर प्रत्यक्ष, ओके. आणि साक्षात्कार म्हणजे मला त्यांचं काहीतरी फोटो दिसणं किंवा त्यांची इमेज दिसणं. इमेज दिसणं. तर वास्तवमध्ये परमेश्वराने सांगितले की तुम्ही 63 जन्म आधी भक्तींमध्ये साक्षात्काराची इच्छा ठेवली, ओके. आणि त्या साक्षात्काराच्या आधाराने आपण भक्ती करत गेलो. पण आता आपल्याला एक स्टेप वरती चढायची आहे आणि ती स्टेप म्हणजे साक्षात भेटणे. ओके. आपण म्हणतो ना, मला तर तू साक्षात माझ्या समोर आहे. हां. तर परमेश्वर हा माझ्या साक्षात समोर आहे. त्याच्याशी मी, जसं मीरा त्याला साक्षात बघत होती, मूर्ती नावाला होती पण ती त्याचा अनुभव करत होती साक्षात, तसंच परमेश्वराशी पण आपल्याला साक्षात अनुभव होतो. वास्तवामध्ये आपल्याला साक्षात्काराची इच्छा ठेवायची नाही आहे, त्याच्याशी आपल्याला साक्षात बोलायचं आहे, ओके. आणि त्याच्याशी संबंध जोडायचा आहे, आणि त्या साक्षात परमेश्वराशी नातं जोडून आपलं जीवन हे श्रेष्ठ बनवायचं आहे. ओके. तर साक्षात्कारनी पण जीवन परिवर्तन होतं का? साक्षात्काराने परिवर्तन होतं, पण ते अल्पकालासाठी होतं. परत पुन्हा काहीतरी समस्या आली की पुन्हा आपल्याला त्याच्या साक्षात्काराची इच्छा होणार. आणि साक्षात भेटलं म्हणजे सदाकालसाठी आपलं परिवर्तन होतं, बरोबर. नेहमीसाठी आपल्या जीवनामध्ये चेंज येते, म्हणजे ती प्रोसेस सुरू होते. सुरू. तर परमात्मा आपल्याला जो शिक्षण देतोय तर त्याच्यामध्ये तो आपल्याला रोज शिकवतोय, रोज तो आपल्याला प्रॉपरली गाईड करतोय आणि त्या गायडन्सप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. एक एक स्टेप आपल्याला ती उठवायची आहे, म्हणजे त्याला आपल्याला पुढे करायचं त्या एक एक स्टेपला. तर त्याच्यामुळे आपलं हळूहळू जे मधले काही विकार आहेत किंवा मधल्या काही कमी कमजोरी आहेत, विकनेसेस आहेत, बॅटरी जी डिस्चार्ज झाली ती चार्ज व्हायला मदत होईल. बरोबर. तर हे शिक्षणामध्ये खूप मोठा फरक आहे. मूल्य शिक्षण आज आपल्याला बाहेर जगामध्ये खूप ज्ञान दिलं जाते, पण हे मूल्य शिक्षण मिळत नाही आहे. तर ते मूल्य शिक्षण तुम्ही रेग्युलर घेतायत इतक्या वर्षापासून, आणि तुमचा हा स्वतःचा अनुभव आहे की साक्षात्कार तुम्हाला झालेले नाही आहेत. नाही, मी कुठलाही साक्षात्कार कधीच केलेला नाही आहे, परंतु मी स्वतः आपल्या जीवनाला साक्षात परमेश्वरापुढे अर्पण केलेलं आहे. साक्षात म्हणजेच प्रॅक्टिकलमध्ये, प्रॅक्टिकल आपलं जीवन ईश्वराशी दिलेलं आहे. आणि साक्षात्काराची परमेश्वराने सांगितलं आश पण काही ठेवू नका, कारण की मी तुमच्या समोर आहे. बरोबर. तर साक्षात्काराने जीवन परिवर्तन होतं असं काही नाहीये. नाही. अनुभव तुमचा खूप मोठा आहे. साक्षात्कार टेम्पररी असू शकतं, अल्पकालासाठी असू शकतं. खूप सुंदर सांगितलं. शिकलेले लोक याला इंट्युशनही म्हणतात, जसं मी अगोदर सांगितलं की टचिंग, इंट्युशन किंवा साक्षात्कार, विजन्स. तर ह्याला इंट्युशन म्हणतात शिकलेले लोक, आणि त्यांना असं वाटतं की हा माझा आतला आवाज आहे, अंतरात्म्याचा आवाज आहे. त्याच्यामुळे देव वगैरे कोणी येऊन काही सांगत नाहीये, हा माझा स्वतःचा अंतरात्म्याचा आवाज आहे. त्याच्यामुळे ते ह्या गोष्टीला डिनाय करतात, ते हे गोष्टीला मान्य नाही करत. तर तुमचं ह्याच्यावर काय मत आहे? म्हणजे खरोखर प्रत्येक वेळेस आपला अंतरात्मा सांगतोय आणि कधी तो सांगतोय, तर म्हणजे कसं आपण त्याला डेफर करू किंवा कसं आपण ओळखू त्याला? परमेश्वराची जी आपली अंतरात्मा जी आहे, आपली अंतरात्मा कधी कधी आपल्याला सांगते बदला घ्यायची किंवा कोणाशी वाईट वागण्याची, परंतु परमेश्वराची जी टचिंग आहे त्याच्यामध्ये कुणालाही दुसऱ्याला दुःख होईल किंवा आपल्या हातून काही कुकर्म होईल असं काम कधीही परमेश्वर आपल्याला सांगत नाही. म्हणजे हे एक साईन आहे की जेव्हा पण इंट्युशन किंवा टचिंग होतं त्याच्यामध्ये नेगेटिव्ह काहीच नसते. ओके. आणि अजून काही आहेत त्याच्यामध्ये सायन्स असे? ईश्वराची जी टचिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा अनुभव होतो की आपण एकटेच करत नाही आहे, तो त्याचाही फोर्स माझ्याबरोबर आहे. मी एकटी काही करत नाही आहे, मी परमेश्वराच्या बरोबर करत आहे किंवा सर्वोच्च शक्ती माझ्याकडनं ही
करवून घेत आहे. बरोबर. म्हणजे हे पण खूप सुंदर गाईडलाईन आहे ह्याच्यामध्ये, की मी जे करते म्हणजे माझंच आहे हे अभिमान सगळं. नाही येत. हां, हे खूप सुंदर आहे. कारण इंट्युशन येतं म्हणजे लोक असं म्हणतात की हा माझा मधला आवाज आहे, म्हणजे मी करतोय, तर हा मीपणा नसणार आहे. नाही, कोणीतरी करून घेते. भले तुम्ही त्याला ओळखा किंवा न ओळखा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, प्रत्येक वेळेस तो तुमच्या बरोबर असतो. तर याप्रमाणे परमात्मा आपल्याला शिक्षण देतोय, हा शिक्षणाचं कार्य करतोय. तर त्याच्यामुळे या संस्थेला ईश्वरीय विश्वविद्यालय म्हटलं गेलेलं आहे. येस, बरोबर. आमची ही जी ईश्वरी विश्वविद्यालय आहे, याच्यामध्ये आज लाखो भाऊ बहिणी हे ईश्वरीय ज्ञान घेतात, पण कुठल्याही प्रकारचा कुणालाही अभिमान नाही. आमच्या सर्वोच्च दादी आहेत, इतक्या विश्वाची सेवा केंद्र सांभाळतात, पण त्यांनाही कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही की तो करवून घेत आहे. आम्ही फक्त निमित्त आहे. करण करावण हार परमेश्वर आहे. आपण एक कठपुतलीप्रमाणे चालतोय. परमात्मा आपल्याकडनं करवून घेतो. तर जे टचिंग आहे त्याच्यामध्ये मीपणा येणार नाही, अभिमान येणार नाही. आणि अभिमान नाही तर अभि उनका मान जाओ, म्हणजे आत्ताच्या आत्ता ईश्वराचं ऐका. बरोबर. खूप छान. तर मग दुसरी ही गोष्ट आहे की विश्वविद्यालय म्हणजे याच्यामध्ये पूर्ण विश्वाची कोणतीही आत्मा शिक्षण घेऊ शकते. जसं आपण शालेय शिक्षणामध्ये आपल्याकडे डिसिप्लिन्स असतात, काही आपली दिनचर्या असते, तसं तुम्ही स्वतः पण रोज त्याच्यासमोर बसून किंवा त्याचं काही शिक्षण रेग्युलर बेसिसवर घेतात. आठवण तर करतो वेगवेगळ्या संबंधामध्ये, पण शिक्षकाच्या रूपामध्ये तुम्ही काय डिसिप्लिन फॉलो करता? परमात्मा आपला शिक्षक आहे आणि आपण एक विद्यार्थी आहोत. आम्ही सर्वजण स्वतःला आपल्याला एक गॉडली स्टुडंट म्हणतो. अच्छा. की मी एक ईश्वरीय विद्यार्थी आहे. भले माझी 70 वय असो, 50 वय असो, 60 वय असो, कोणाचं 80 आहे, पण प्रत्येकजण आमच्या ह्या विश्वविद्यालयामध्ये हा गॉडली स्टुडंटच आहे. आमची सकाळी 6:30ला शाळेचा आरंभ होतो. आणि ती शाळा सकाळी आम्ही वही पेन पण सगळेजण क्लासमध्ये घेऊन जातो. आमचा व्हाईट युनिफॉर्म आहे. व्हाईट ड्रेस जास्त पसंत करतो, म्हणजे कंपल्सरी नाही आहे, पण एक युनिफॉर्म एक असतो डिसिप्लिनसाठी. व्हाईट ड्रेसमध्ये आमच्याकडे विद्यार्थी येतात. ते विद्यार्थी काही एकाच वयाचे नाही आहे, लहान मोठे वृद्ध सगळ्या प्रकारचे आहेत. आणि सकाळी आल्यानंतर प्रथम आम्ही मेडिटेशन केलं जातं अर्धा तास, आणि परमेश्वराची रेग्युलर लेसन आमच्या असतात. त्याला आम्ही मुरली असं म्हणतो. हो, अगोदरही तुम्ही त्याला सांगितलं. ती मुरली रोज आम्हाला माउंट आबूवरनं येत असते. आणि ती मुरलीचे जे महावाक्य आमचे जवळजवळ 15 ते 20,000 सेवा केंद्र आहेत, तिथे प्रत्येक शाळेमध्ये हेच एकच प्रकारचे महावाक्य वाचले जाणार. सगळीकडे एकच हे पाठ शिकवला जातो. हे या विश्वविद्यालयाची एक कमाल आहे की एकच लेसन सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला आणि एकच लेसन सांगितलं जातं. आणि जेवढे विद्यार्थी आहे सारा दिवस सर्वांचं त्याच लेसनवरती स्टडी चालतो. अच्छा, खूप सुंदर, खूप छान डिसिप्लिन तुम्ही मेंटेन करताय. एक माझा लास्ट प्रश्न असा असेल की जसं स्कूलमध्ये गेल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आणि पुढे तो विद्यार्थी शिक्षक बनतो. होय. तर असं तुमच्यामध्ये पण आहे का की परमात्मा तर आपल्याला शिक्षण देतोय, पण आपण पण शिक्षक बनून पुन्हा त्याचं ज्ञान अजून जास्त फैलवतो का किंवा पसरवतो का? तर तुम्ही पण शिक्षकाच्या रूपामध्ये ते कार्य करतात? होय, आम्ही पण एक शिक्षिकाच आहे मी पण. कारण की ज्या वेळेला आपण हे ईश्वराचं ज्ञान आत्मसात करतो आणि आपणही त्याला परमेश्वर माझा शिक्षक आहे आणि मी त्याचा एक विद्यार्थी आहे. जरी मी स्वतः शिक्षक बनून दुसऱ्यांना ज्ञान देते, पण ते ज्ञानमुरली वाचताना मी स्वतःला पण सांगते की मी पण एक स्टुडंट आहे आणि परमेश्वरा तुम्ही माझे शिक्षक आहे, तुमची मुरली मी पण ऐकत आहे आणि दुसऱ्यांनाही ऐकवत आहे. म्हणजे डबल रोल तुम्ही ते प्ले करता की स्टुडंट तर आहातच त्याचं, ते पण तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये आहे कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये की मी स्टुडंट आहे, त्याच्यामुळे तो मी पण येणार नाही. आणि दुसरीकडे जे नवीन लोक आलेत त्यांना परमात्मा डायरेक्ट दिसत नाही, ईश्वर त्यांना डायरेक्ट दिसत नाही, तर त्यांना तुम्ही ॲज अ शिक्षिका मीडियम बनून त्यांना त्याचं ज्ञान तुम्ही पुन्हा पास ऑन करतायत. तर हे दोन्ही रोल तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये खूप छान करतात. तर आजही तुम्ही शिक्षकाबद्दल आणि शिक्षकाच्या संबंधाबद्दल परमात्म्याला आपण शिक्षक कसं मानूया याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. तुमच्या या मार्गदर्शनाबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो,
शिक्षकाचं नातं जीवनात आपण बघितलं खूप महत्त्वाचं आहे. टचिंग, इंट्युशन, विजन्स याबद्दल दीदीने आपल्याला खूप सुंदर सांगितलेलं आहे की टचिंग होणं म्हणजे नेमकं काय, तर दुविधा निर्माण होत नाही मनामध्ये, कसल्याही प्रकारचं आपल्याला डाऊट नसतात. एक थॉट जो आलेला आहे त्याच्यावर आपण फर्म असतो. तो विचार आपल्याला असं वाटतं की तो मला करायचाच आहे, मी करू शकणार किंवा नाही करू शकणार, लोक साथ देतील किंवा नाही देतील, ही दुविधा कसलीच नसणार आहे. साक्षात्कारची आश त्यांनी नाही ठेवली आणि त्यांनी स्वतःचं जीवन विदाऊट कोणत्या साक्षात्काराने सुद्धा अर्पण केलेलं आहे. पण बऱ्याचदा भक्तीमध्ये बघतो की जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवणं आपल्यासाठी खूप अवघड असतं. पण दीदींचं हे प्रत्यक्ष जीवन आपण बघितलं, त्यांचे अनुभव आपण बघितले की 42 वर्षांमध्ये त्यांनी कोणतेही साक्षात्कार न करता साक्षात अनुभव कसा त्यांनी केला, साक्षात परमात्म्याचा शिक्षकाच्या रूपामध्ये स्टुडंट बनून त्या कशा शिक्षण घेत आहेत आणि पुढे पास ऑन करतात. संपूर्ण वर्ल्डमध्ये हे शिक्षण सगळीकडे एकाच प्रकारे कसं चालतंय हे त्यांनी आज आपल्याला सांगितलं आहे. बरीच माहिती आज त्यांनी दिलेली आहे. तुम्ही पुन्हा आमच्यासमोर याल नवीन संबंधाबरोबर. आपण पुढच्या भागात पुन्हा चर्चा करूयात. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.